हा चेंडू दैवगतीचा फिरत असे असा उसळून, कोणाचं जीवन उधळी, कोणाचं जीवन घडवून. गीतकार शांताराम नांदगावकरांनी रचलेलं आणि दिवंगत क्रिकेटपटू पद्माकर उर्फ पॅडी शिवलकर यांचं हे गाणं म्हणजे दिवंगत क्रिकेटपटू पॅडी शिवलकर यांच्यातल्या उपजत गोलंदाज तत्वाची ओळख म्हणता येईल. आज त्याच दिवंगत क्रिकेटपटू पॅडी शिवलकर यांचा पहिला स्मृतिदिन. 3 मार्च 2025 ला त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. जादुई फिरकीचे धनी ठरलेले पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी यांच्या वाट्याला एकही कसोटी सामना आला नव्हता, पण त्यांची क्रिकेटची कारकीर्द कधीच अपयशी म्हणून ओळखली जात नाही. अधुरी ठरल्याची खंत असंख्य अस्सल क्रिकेट चाहत्यांना मात्र आजही वाटते आणि खुद्द पॅडी शिवलकरांना सुद्धा होती. पण शिवलकरांनी त्या अधुरेपणातही जगण्यातला आनंद शोधला होता. त्यांच्या दैवगतीचा चेंडू या आत्मचरित्रातनं आपल्याला कळतं आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णी त्यावेळी म्हणायचे की हा खेळ अत्यंत क्रूर आहे. कोणत्या घटनेला काय आणि कोण कारणीभूत होईल याचा नेम नाही. गोलंदाजाच्या हातून एकदा चेंडू सुटला, एकतर तो त्याला यशही देतो किंवा अगदी बरबादही करतो. पॅडी शिवलकर म्हटलं की क्रिकेट चाहताना त्यांच्यावर झालेला अन्याय आठवतो, पण स्वतः पद्माकर शिवलकर यांनी कोणालाही दोष देत स्वतःबद्दल जाहीर असं भाष्य करत सहानुभूती घेतली नव्हती. उतार वयातल्या 1-2 जाहीर प्रसंगात वगळता त्यांनी अशा विषयावर कधी जाहीर भाष्य केलं नव्हतं. पण त्यांची अव्यक्त खंत असंख्य क्रिकेटपटू आजही जाणतात. पद्माकर शिवलकर यांनी कारकिर्दीतलं जे पहिले 2 चेंडू टाकले ते साक्षात विनू मंकड यांच्या समोर होते. विनूभाई मंकड हे रत्नपारखी क्रिकेटपटू म्हणून ओळखले जायचे. विनूभाई, विजय मांजरेकर काय किंवा सुधाकर अधिकारी, दत्तू साटेलकर अशा मंडळींचं शिवलकरांना क्रिकेटसाठी सहाय्य लागलं होतं. रोहिया विरुद्ध दादर क्रिकेटर्सचा सामना हिंदू जिमखान्यावर चालला होता. त्यावेळी दादर क्रिकेटर्सचे 2 बलाढ्य क्रिकेटपटू मैदानावर होते. माधव मंत्री म्हणजे सुनील गावस्कर यांचे मामा आणि विजय मांजरेकर म्हणजे संजय मांजरेकर यांचे वडील. त्या दोघांनी पद्माकर शिवलकर यांची गोलंदाजी बघून कुतूहलाने चौकशी केली आणि माधव मंत्री यांनी त्यांना त्यानंतर सूचना केली होती, ती म्हणजे कधीही टेनिस बॉल क्रिकेट खेळू नको. पद्माकर शिवलकर यांनी ती सूचना शेवटपर्यंत पाळली. पद्माकर शिवलकर यांच्या आयुष्याची जडणघडण क्रिकेटनंच केली होती. दादर जिमखान्याच्या प्रवेशापासून ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत आणि नंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापर्यंत तसंच पुढेही शिवलकर यांना त्यांच्या दैवगतीच्या चेंडूने साथ दिली होती. पद्माकर शिवलकर यांच्या जीवनात अनेक घटना अनपेक्षितपणे घडत होत्या. त्यांना CCI मध्ये 2 वर्ष प्लेइंग मेंबरशिप मिळाली. अर्थात त्यांना नंतर कळलं की त्यांना ती माधव मंत्रींमुळे मिळाली होती. प्रतिष्ठित CCI म्हणजे प्रेबॉल स्टेडियम, तिथं जगातले मोठमोठे खेळाडू खेळून गेले होते. तिथे पॅडींना जायची संधी मिळाली. तिथल्या ड्रेसिंग रूमचा ते भाग झाले. तिथल्या ग्राउंड्समन पासून सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना प्रोत्साहित करत चांगल्या खेळाच्या अपेक्षा केल्या. कधीतरी त्या पुऱ्या केल्या म्हणून कौतुक आणि कधी त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून त्यांना काही कॉमेंट्स ऐकवायला लागायच्या, असंही शिवलकर मिश्किलपणे सांगायचे. परंतु ते स्वतःच्या बाबतीत अत्यंत परखड होते. ते कधी चिडले नाही, कारण शेवटी ग्राउंड्समन पासून हितचिंतकांपर्यंत सगळ्यांना आपला संघ जिंकावा असंच वाटतं. वेलबोल्ड म्हणून दाद दिली जाते, तर कधी काय फालतू बॉलिंग केलीस रे तू आज, हे पण ऐकावं लागतं. अशी त्यांची खेळाडू म्हणून असलेली स्वीकार क्षमता खूप जणांसाठी क्रिकेटमधला एक संस्कार आहे. वयाची 45 वर्ष ओलांडलेली आणि पदरी 586 बळी असताना त्यांना मुंबई संघाकडून रणजी खेळण्यासाठी पाचारण केलं गेलं. मुंबईचा तत्कालीन कर्णधार आणि त्यावेळी स्थानिक क्रिकेटमध्ये शिवलकरांसमोर अत्यंत युवा असलेल्या दिलीप वेंगसरकर यांचा शिवलकरांच्या गोलंदाजीवर प्रचंड विश्वास होता आणि त्यावेळी शिवलकर यांची गरज सुद्धा होती. आणि गंमत म्हणजे शिवलकरांसोबत खेळणारे अनेक खेळाडू त्यावेळी
पॅव्हेलियन मध्ये बसलेले होते, कारण ते निवृत्त झाले होते आणि पॅडी मात्र मैदानात उतरले होते. अशा वेळी त्यांनी 3 बळी सुद्धा घेतले. पद्माकर शिवलकर त्यांच्या आत्मकथनात म्हणतात, माझ्यावरचा एवढा अन्याय झालेला असताना केवळ एक कसोटी सामना खेळायला मिळायला हवा होता, जसा धीरज परसानाला मिळाला. त्या सामन्यात 4 षटकं जरी टाकायला मिळाली असती तरी माझ्या फिरकीचं काय गारुड आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट प्रेमींना दिसलं असतं. माझे हात त्या कसोटीत आभाळाला टेकल्याचं समाधान तरी मिळालं असतं. भारतीय संघाची कॅप मला मिळाली नाही, किंबहुना मिळू दिली नाही, ही भळभळणारी जखम आहे आणि त्या असह्य वेदना मी एकट्याने भोगतोय. पॅडी शिवलकरांच्या आठवणी निघाल्या की त्यावेळची त्यांच्या आसपासची आणि सोबतची मुंबई क्रिकेटमधली काही मोठी नावं डोळ्यासमोर येतात. ती म्हणजे मधू पाटील, प्रभू देसाई, मोहन साळवी, अजित वाडेकर, जयवंत चुकर, बाळू गुप्ते, रमाकांत देसाई, कणा कर्णिक. त्यांनी हा चेंडू दैवगतीचा हे शांताराम नांदगावकर यांचं गीत गायलेलं, त्यावेळी त्याची ध्वनिमुद्रिका म्हणजे कॅसेट सुद्धा निघाली होती. पॅडी शिवलकरांनी त्यांच्या आत्मचरित्रातल्या शेवटच्या ओळींमध्ये लिहिलंय की माझ्या पश्चात माझी शोकसभाही आयोजित करू नये, कुणी कुठेही, मी काही आता रडत जाणार नाही. जन्मल्याबरोबर आपण रडतोच, पण जमले तर हसत जाणार. दुखवट्याची भाषणं, दुःख व्यक्त करतानाचे त्यांचे खोटे मुखवटे, शो करणारे, हे मला ऐकवणार नाही, पाहवणार नाही. माझ्या आत्म्याला ते सारच क्लेशकारक ठरेल. हा चेंडू दैवगतीचा फिरत असे असा उसळून, कोणाचं जीवन उजळी, कोणाचं जीवन घडवून. 2.5 दशकांची क्रिकेट कारकीर्द आणि त्यात प्रथम श्रेणीच्या 124 सामन्यात तब्बल 589 बळी. पण एखादा तरी सामना कसोटी सामना असावा आणि एखादा तरी कसोटी सामना खेळणं हे शिवलकरांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. पण त्या स्वप्नानं त्यांचं जीवन उजळू न देता ते इतरांना घडवत राहिले.